2004च्या सुनामी लाटेनं सर्व काही उद्ध्वस्त केलं, पण सोमनाथ मंदिर जसंच्या तसं उभं होतं. कारण शतकांपूर्वीही भारताकडे वैदिक विज्ञान आणि समुद्रशास्त्राचं अतुलनीय ज्ञान होतं. 26 डिसेंबर 2004च्या सकाळी गुजरातमधल्या सोमनाथ जवळील वेरावल आणि प्रभास इथे मासेमारी वसाहतीतली लोक नेहमीप्रमाणे त्यांचं जाळं दुरुस्त करत होती. सकाळी 7:58 एक हलका भूकंपाचा धक्का जाणवला. लोकांना वाटलं की हा छोटासा भूकंप असेल, परंतु काही मिनिटातच समुद्राचा रंग बदलू लागला. हवा जड झाली आणि नंतर सुनामी आली. यामध्ये वेरावल बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि सर्व काही समुद्रात सामावलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही किलोमीटर अंतरावर असलेलं सोमनाथ मंदिर मात्र पूर्णपणे सुरक्षित होतं. ना एकही भिंत तुटली, ना एकही दगड हल्ला. 2004 मध्ये जेव्हा ASI आणि IIT गांधीनगरनं भूमिगत स्कॅन केले, तेव्हा त्यांना एक धक्कादायक शोध लागला. सोमनाथ मंदिराच्या खाली 12 मीटर अंतरावर एक भव्य एल आकाराची रचना होती आणि ती केवळ एका थरात नव्हती, तर 2.5 मीटर, 5 मीटर आणि 7.3 मीटर अशा 3 थरांमध्ये बांधलेली होती. पण ते तळघरही नव्हतं का खोलीही नव्हती, ते काहीतरी वेगळंच होतं. सर्वेक्षणातून असं दिसून आलं की समुद्र पाया समुद्राच्या लाटा तोडण्यासाठी, त्यांची ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि मंदिर स्थिर ठेवण्यासाठी बांधला गेला होता. या पायाभरणीमध्ये असे दगड लावले गेले होते की जे एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. लाटांचा प्रचंड दबाव आला तरी ते तुटत नाहीत, उलट दबाव चारही दिशांना पसरवतात. आजच्या कॉन्क्रीटच्या उलट चुना, शंख आणि गुळ यांच्या मिश्रणापासून बनलेली ही प्राचीन भारतीय तंत्रज्ञान रचना खाऱ्या पाण्याने आणखी मजबूत बनते. त्यात असंही आढळून आलं की त्यात भूमिगत ड्रेनेज चॅनल्स तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळे लाटांचं पाणी अडकण्याऐवजी हळूहळू खाली वाहून जातं. पाण्याखाली शॉक ॲब्झॉर्बर खांबही आढळले, जे सोमनाथ मंदिराला हादरे बसून देत नाहीत. सुनामी लाटेनं सोमनाथ मंदिराचं नुकसान का केलं नाही याचं हेच कारण होतं. कारण ते केवळ श्रद्धेपोटी नव्हे, तर वैदिक विज्ञान, वैदिक गणित, वैदिक अभियांत्रिकी आणि वैदिक समुद्रशास्त्राने बांधण्यात आलंय. आज MIT, मॅसेच्युसेट्स आणि स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया इथले शास्त्रज्ञ सोमनाथ मंदिराच्या या रचनेवर संशोधन करत आहेत. कारण त्यांना हे समजून घ्यायचंय की शतकांपूर्वी भारताकडे इतकं विलक्षण समुद्री ज्ञान कसं होतं. सोमनाथ हे फक्त मंदिर नाही, तर ते आपल्या पूर्वजांची बुद्धिमत्ता, वैज्ञानिकता आणि दूरदृष्टी दाखवणारं जिवंत उदाहरण आहे.